तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपण आणले गणेश जयंतीवर एकदम खतरनाक विषहाड नार तुटरेल अशी कन्सेप्ट अजून आपल्या चॅनलवर आली नव्हती. एवढी आत्ता मार्केटमधली सगळ्यात ट्रेंडिंग, सगळ्यात खतरनाक क्रिएटिव्ह कन्सेप्ट आर्टच आपण आणले. प्रॉपर जो तुम्ही पुढे बॅनर बघायला आहे ना भाऊंनो, तर ह्या बॅनरमधला एक आणि एक भाग संपूर्ण वेगळा आहे. मी सांगावलो एक आणि एक भाग संपूर्ण वेगळा म्हणजे काय, गणपती बाप्पांची मूर्ती ह्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतच असतील, त्या वेगळ्या आहेतच. पण पाठीमागच्या ज्या भिंती झाल्यात, ज्या डिझाईन आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या संपूर्ण वेगळ्या आहेत. सगळा सविस्तर मुद्दा सांगतो. संपूर्ण डिझाईन जे तुम्ही खोली बघायला आहे प्रॉपरली त्या भिंतींची, हे संपूर्ण गोष्टी टेक्स्चरच्या माध्यमातून तयार केलेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला कळणार नाही, पण सगळं सविस्तर मी तुम्हाला पुढं सांगतोच. आपल्या या त्या ट्युटोरियलमध्ये सगळा सविस्तर भाग सेपरेट दिला आहे. मी तुम्हाला तो ॲडजस्टही करून दाखवणार आहे 100%. फक्त आजच्या ट्युटोरियलला लाईक करायचं आहे आणि जे कोण चॅनलवर नवीन आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण का आत्ता अशा थीमच्या मार्केट ट्रेंडिंगच्या ज्या काही कन्सेप्ट, ज्या काही डिझाईन्स आहेत, या इथून पुढं आपल्या चॅनलवर येणार आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पण एकदम खतरनाक कन्सेप्ट येणार आहेत. काळजी करू नका, 100% त्याला सगळ्यांना ढीक प्रेम द्यायचा आहे. आणि अजून एक, सगळ्यांनी गणपती बाप्पा मोरया कमेंट करायला विसरायचं नाही. जसं प्रत्येक ट्युटोरियलमध्ये मी सांगू, जसं की परवा सांगितलेलं मी जय शिवराय कमेंट करा, त्याच्या आधी सांगितलेलं मी जय श्रीराम कमेंट करा, भरपूर कमेंट केला. तसंच ह्याही ट्युटोरियलच्या खाली गणपती बाप्पा मोरया भरमसाठ कमेंट झाल्या पाहिजेत, कमेंट सेक्शन भरलं पाहिजे. ओके, ढीक प्रेम द्यायचा आहे. त्याचबरोबर राहिला विषय भाऊन आपल्या क्लासचा. खरंच भाऊन मनापासून धन्यवाद. ही बॅच एकदम ढीक प्रेम देऊन फुललं गेलाय. काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे बोलण्याचं शब्द नाही, तेवढं ढीक प्रेम दिलाय. खरंच मनापासून धन्यवाद. तर आजपासून आपली बॅच चालू होते आणि ॲडमिशन आता क्लोज झालेलं आहेत. जी काय नेक्स्ट बॅच असेल तर ती आता मार्चमध्ये चालू होईल. आणि मोबाईलचंही आता बॅचेस जी काय असतील तर ती क्लोज होते. तर नक्कीच मग आपली जी काय अनाऊन्समेंट आहे पुढं केली जाईल. ओके, मार्चमध्ये. तर नक्कीच भरपूर प्रेम दिला, ढीक प्रेम दिला, भरपूर ॲडमिशन झालं. त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि जे काय तुम्ही अशी फोटो डिझाईन बघताय, ह्याच प्रकारे डिझाईन्स आपल्या क्लासमध्ये शिकवल्या जातात ॲडव्हान्स लेवलच्या. ओके, ढीक प्रेम दिलाय, खरंच पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. चला तर आता आपण विना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला सुरुवात करूयात. तर भाऊंनो, आता आलो आपण आपल्या पिक्सार्ट ॲप्लिकेशनमध्ये. तर इथं आपण जी काय आपली मेन साईज आहे प्लस त्याचा जो काय मेन फोटो आहे, म्हणजेच तुम्हाला आता कलर इथं बघायला भेटेल. ह्यो मेन कलर, ह्यो भरपूर मेन आहे. ह्यावरच आपल्याला काही गोष्टी ब्लेंड करायच्या आहेत, काही गोष्टी ओव्हरल इफेक्टमध्ये कन्वर्ट करायच्या आहेत. तेच आता आपण सगळ्या बघूयात गोष्टी. ओके, पिक्सार्ट का आपण चूज केलं, कारण का ब्लेंडिंग ऑप्शन्स आपल्याला लागणार आहेत त्यामुळे. ओके, तर चला तर आता आपण ह्यावर एक एक गोष्टी ॲड करत जाऊयात. तर ॲड अ फोटो. त्यानंतर आता पुढील मुद्दा, जसं की आता मी म्हटलेलं, भिंती आपण एक एक ॲड करणार आहे. तर बघा आता आपण भिंती एक कशा ॲड करतोय. यादीमध्ये पहिली भिंत ॲड केली, पाठीमागची टेक्स्चरच आहे सिंपल असं. त्यानंतर मग ह्याला आपण केलं ब्लेंड ओव्हरले. ओके, या टीममध्ये ओव्हरले केलं. ॲड अ फोटो. त्यानंतर ही कडेची भिंत प्रॉपर बघू शकताय. म्हणजे कन्सेप्ट कशी सुचवावी, कशी करावी, बेसिक ते ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी बघू शकताय. इथं तुम्हाला मी करून दाखवले एक आणि एक गोष्ट बघू शकता या टीममध्ये. त्यानंतर आता पुढील गोष्ट, खालचा मुद्दा राहिला तर तो पण आपण ॲड करूयात. हा आपली पट्टीचा पुढचा मुद्दा आहे, तर तोही आपण ॲड करूयात, नो प्रॉब्लेम. ह्यालाही ब्लेंड मोड चेंज करायचं आपलं ओव्हरले. आणि त्यानंतर ह्याच्यावरचं प्रॉपरली इथं सरफेस एरिया ज्यावर आपला बाप्पा येणार आहे, तर ती थीम, तर तीही थीम आपण आता इथं ॲड केल्या. म्हणजेच प्रॉपर बघू शकताय. तर ह्याच रिलेटेड मी सविस्तर ट्युटोरियल आणू का नको, प्रॉपर काटकोनामध्ये ते प्रॉपर आपल्याला जी काय खोली आहे, जी काय भिंत आहे, तर ती कशी शेप त्याचा क्रिएट करायचा, कसं ॲडजस्ट करायचं, यावर ट्युटोरियल पाहिजे का नको तेही नक्कीच कमेंट करा. ओके, ह्याचा पण आपण ब्लेंड मोड चेंज करूयात ओव्हरले. बघू शकताय एकदम परफेक्टलीरित्या तुमच्यासमोर एक आणि एक स्टेप वाईज मी खोली तयार केलेली आहे. नक्कीच तुम्हाला आवडली का नाही आणि कळाली का नाही आणि यावर सेपरेट ट्युटोरियल पाहिजे का नको, नक्कीच मला कमेंट करून कळवा. त्यानंतर पुढील मुद्दा, आणि त्यानंतर जसं की जी भिंत आहे आपली, तर त्या पाठी मग रिअलिस्टिक दिसावी यासाठी मी एक डिझाईन घेतल्या. तर ती डिझाईन ॲड करतो वेट प्रॉपर. बघू शकता या टीममध्ये आपली ही डिझाईन ॲडजस्ट झालेली आहे. याला तुम्ही ब्लेंडिंग मोड चेंज करून वापरणार असलं तर अतिउत्तम होईल बघा. ओके, डन. त्यानंतर पुढील मुद्दा प्रॉपर, आता हे आपलं चक्र दिलं आहे आपण प्रॉपर इझिलीरित्या हे तुमच्या पद्धतीने यूज करायचा. त्यानंतर पुढील मुद्दा, गणपती बाप्पा आपण ॲडजस्ट करूयात प्रॉपर बेसिक ते ॲडव्हान्स. प्रॉपर ते चक्र जे आहे ना, तर त्याचा ब्लेंड मोड आपल्याला चेंज करायचं. तर ते चक्र मी सिलेक्ट करतो, मूव डाऊन करतो आणि ह्याचा ब्लेंड मोड चेंज करून ओव्हरले करतो.
एकदम छान आणि एकदम खतरनाक दिसते बघा. सगळं बेसिक त्या डान्स मी तुम्हाला सांगालो. गणपती बाप्पांची मूर्ती गोल्ड प्लेटेड थीममध्ये. तुम्ही गोल्ड प्लेटेड गणपती बाप्पा म्हणजेच गोल्ड प्लेटेड गणपती किंवा गोल्ड प्लेटेड तुम्ही दगडूशेठ या थीममध्ये, दगडूशेठ गणपती या थीममध्ये जर सर्च केलं तर 100% येऊन जाईल गुगलला. ओके, गुगलवरनंच घेतलं मी. त्यानंतर पुढील मुद्दा, त्याच्या आधी की नाही जे काय मी फ्लॅग सेक्शन दिलं हे पहिल्यांदा ॲड करतो, कारण की लिमिट रीच झालं तर मग नंतर प्रॉब्लेम होईल आपल्याला. तर त्या कारणामुळं या टीममध्ये सगळ्यात पाठीमाग घालूयात. ओके, डन. आणि हे जे रिफ्लेक्शन आहे ना या प्रॉपरली त्या झेंड्यात म्हणजे पाठीमाग जे आपण ॲड केले सिल्क थीममध्ये, एकदम भारी दिसते आणि एकदम खतरनाक दिसते. ओके, तुम्हाला आवडलं की नाही नक्कीच कमेंट करून कळवा. त्यानंतर पुढील मुद्दा, आता काही गोष्टी राहिल्यात तर त्या आपण ॲड करून घेऊयात. ही जी काही सनई आहे ही प्रॉपर गणपती बाप्पांच्या पाठीमाग घालवायची आहे. आणि अजून एक काहीतरी ती गणपती बाप्पांचे फूड आहे तर ती पुढच्या बाजूला आहे, तर तीही आपण बघूयात. एकदम खतरनाक बघू शकताय, एकदम इझिलीरित्या. तर खोली पण आपण गणपती बाप्पांचा जो अँगल आहे त्या थीममध्ये सेट केल्या. ओके, ही एक खासियत झाली बघा. म्हणजे गणपती बाप्पा खास करून आपल्या जर तुम्ही अँगल बघायला गेला तर तुम्ही जर आता फोन बघायला तुमच्या प्रॉपर्लीरित्या जरा डावीकडे बघायलात. ओके, तर त्या थीममध्ये जरा आपली खोली पण तिरकी करण्याचा आपण प्रयत्न केला. तर आता आपली लिमिट क्रॉस झाली, रीच झाली. तर आता आपण हे सेट करूयात आणि त्यानंतर आता पुढे जाऊयात. आपण एक एक गोष्टी अजून पुन्हा एकदा ॲड करत जाऊयात. तर आता जरा फुलं तीन आपण घेऊयात. ते फुलं तीन प्रॉपर्लीरित्या बाप्पांच्या इथं सेट केली. त्यानंतर पुढील मुद्दा, आरतीचं ताट ते नाही तर तेही आपण बघूयात. ते सण्यांवरचं जरा प्रॉपर्लीरित्या जे काय वाती तुम्ही म्हणू शकताय तर तो मुद्दा आपण ॲड केला. त्यानंतर आरतीचं ताट प्रॉपर डन. आणि आरतीच्या ताटावर प्रॉपरलीरित्या जे काय देव्याची संपूर्णरित्या वात आहे तर ती आपण घेतली, ती स्क्रीन केली, बघू शकताय देव्यावरची वात. तर आता आरतीच ताटामध्ये पण किती डिटेल्स मी ॲड केल्यात बघू शकताय. प्रॉपर उदबत्ती तिनं ऑलरेडी होतंच, पण आता दिव्याला वात नव्हती ती प्रॉपर घेतली. त्यानंतर उदबत्ती घेतली, उदबत्तीला प्रॉपरलीरित्या लाईट लावली म्हणजे पुढं, आणि त्यानंतर त्याचा स्मोकही बघू शकताय केवढं कितपत छान दिसतंय डिटेलिंगमध्ये. ओके, डन. त्यानंतर पुढील मुद्दा, घंटी आपण सेट केली. त्यानंतर त्याच्या पुढील आता जसं की घंटीतून त्याच्या खाली जर आम्ही शॅडो बिडो घेतलेला नाही तर ते तुमच्या पद्धतीने चेक करून घ्या. बाप्पा पण घेतला तो विथ शॅडो आलं. ही एक कन्सेप्ट मला भरपूर आवडली. नक्कीच बाप्पा जरा उगाच एमटी जागा राहील ती, तिथं काय टाकावं, जसं की मोदक ठेवावं काय राहू दे म्हटलं. प्रॉपर गणपती बाप्पा एकदम छान दिसतील. मोदक काय सगळेजण ठेवतातच. एक नंबर विषय हार्ड नाद कन्सेप्ट झालेली आहे. त्यानंतर पुढील मुद्दा, गणेश जयंती. आता इथं यावर टिंबर राहिल्या तर ती पण आपण पुढे ॲड करूयात. टेक्स्चर ऑलरेडी भरपूर आधी दिलं आहे आपण, त्यामुळं काय एवढा विषय नाही. निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा. निमित्त आपणास व आपणा परिवारास हार्दिक शुभेच्छा. जे काय असेल तर ते तुम्ही शुभमय शुभेच्छेने टाकू शकता. त्यानंतर आता पुढं बघा, वर आपला जो काय डायलॉग आहे, कन्सेप्ट आपली ऑलरेडी आलेला आहे इंस्टाग्रामला, नक्कीच चेक करून घ्या आणि ढीग प्रेम द्या. जसं की ती कन्सेप्ट होती आपली, सृष्टी तुझीच रे देवा, दृष्टी तुझीच रे देवा, दुनिया तुझीच रे देवा, गणपती बाप्पा मोरे. या टीममध्ये चांगल्या प्रकारे कन्सेप्ट आल्या. भरपूर प्रेम द्या. आणि जर तिकडे फॉलो केलं नसेल तर लवकर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि टेलिग्रामलाही जॉईन व्हा. ढीग प्रेम द्या, कारण की तिथं आपण मटेरियल्स आणि अपडेट देत असतोय. तर आता या टीममध्ये आपली संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर अप झाली. त्यानंतर काही गोष्टी राहिल्यात तर त्या आपण लगेच ॲड करून घेऊयात. प्रॉपर आता आपली घंटीचा तीन विषय राहिला तर तो झाला की झाला बघा. प्रॉपर आपली कन्सेप्ट तयार झालेली आहे. आत्ता मार्केटमध्ये जो ट्रेंड चालू आहे त्यानुसार क्रिएटिव्ह कन्सेप्ट आर्ट आपण करण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच आवडला का नाही कमेंट करून सांगा. काही गोष्टी जरा ॲडजस्ट करूयात. जरा मी ब्राईटनेस वाढवतो. त्यानंतर जरा कॉन्ट्रास्ट, क्लॅरिटी तीन काय वाढवायची गरज नाही. जरा टेम्परेचर फक्त वाढवून घेतलं की आपला टोन एकदम फिक्स झालेला आहे. तर नक्कीच बघू शकता भाऊंनो, तुम्हाला कन्सेप्ट कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. आजच्या व्हिडिओला 100% ढीग म्हणजे ढीग प्रेम याचा लाईक करायचा आहे. आणि जर चॅनलवर नवीन असला कोण तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामला इंस्टाग्रामलाही तिकडे फॉलो आणि जॉईन करा. त्याचबरोबर गणपती बाप्पा मोरया ही
कमेंट 100% कंपल्सरी, जेवढे बघतात तेवढ्यांची झालीच पाहिजे. तर नक्कीच कमेंट सेशन भरून टाका. गणपती बाप्पा मोरया. त्याचबरोबर खरंच मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद की आपल्या क्लासला भरपूर प्रेम दिला, आपल्या मोबाईल क्लासलाही भरपूर प्रेम दिला आणि PCच्या क्लासलाही भरपूर प्रेम दिला. खरंच मनापासून धन्यवाद, ढीग प्रेम दिला त्याबद्दल. बाकी पुढची बॅच लवकरच अनाऊन्स होईल, म्हणजे जसं की मार्च येत्या मार्चमध्ये चालू होईल. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक महिन्याला आपली बॅच असत्या. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी मला आत्ताच सविस्तर संपर्क करून कळवू शकताय, काय अडचण नाही. ओके, वर तुम्हाला नंबर दिसाला. तर भेटू लवकरच आपण एकदम चांगल्या विषयावर नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, टेक प्रेम, बाय, धन्यवाद.